नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण गणपती बाप्पा स्पेशल रवा नारळ मलाई मोदक बघणार आहोत। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे, इन्स्टंट मोदक आहेत। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी तर 1 वाटी दूध घेतलंय, म्हणजे 240 ml दूध आहे। 1 वाटी रवा, 240 ग्रॅम रवा आहे, म्हणजे पाव किलो रवा आहे। जेवढा रवा घेतलाय त्याच्या निम्म इथं साखर घेतलेली, अर्धी वाटी साखर, 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे तूप आणि 1 चमचा वेलची पावडर। तर सर्वात आधी कढईमध्ये रवा टाकूया। आणि हा रवा जो आहे तो जास्त आपल्याला भाजायचा नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चापणा जाईल। तर बघू शकता अशा प्रकारे मी भाजून घेत आहे। तर या ठिकाणी थोडासा रंग चेंज झालेला आहे। आपला रवा जो आहे तो भाजलेला आहे। गॅस बारीकवरती ठेवायचा आहे आणि त्यामध्ये दूध टाकूया। दूध टाकून एखादा मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं सारण घट्ट झाले। त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर, म्हणजे 120 ml साखर आहे। तर थोडंसं सारण जे आहे ते कोरडं वाटते, त्याच्यामुळे अजून अर्धी वाटी मी दुधाचा वापर केला आहे। तर दूध टाकून हे मिश्रण परत एकदा मिक्स करूया। तर बघू शकता कलर जो आहे तो रव्याचा चेंज झालेला आहे। याच्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे 2 चमचे तूप टाकायचं आहे, जेणेकरून टेस्ट खूप छान लागते। त्याच्यानंतर 2 चमचे मिल्क पावडर, मोठ्या चमच्याने 2 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे। मिल्क पावडर जे आहे ते ऑप्शनल आहे, पण याच्याने टेस्ट चांगली येते, त्याच्यामुळे मी मिल्क पावडरचा वापर केला आहे। याच्याऐवजी तुम्ही जे साय असते दुधाची किंवा मलाई म्हटली जाते त्याचा वापर केला तरीही चालेल, पण इथं मी मिल्क पावडरचा वापर केला आहे, किंवा खव्याचा वापर केला तरीही चालेल। तर याच्यावर प्लेट झाकून 1-2 मिनिटं आपण मंद आचेवरती ठेवलं होतं। तर थोडंसं कढईला लागलेलं आहे, कारण माझ्याकडे जी कढई आहे ती थोडीशी पातळ आहे। तर अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे। तर ते थंड करून घ्यायचं आहे। तर आपलं जे रव्याचं सारण आहे ते थंड झालेलं आहे, हाताने मॅश करून घेऊया। तर यामध्ये विलायची पावडर टाकूया। तुम्हाला हवा असेल तर ज्यावेळेस तुम्ही रवा ज्यावेळेस आपण शिजवला जातो त्यावेळेस विलायची पावडर टाकला तरी चालेल, किंवा मी ज्यावेळेस आता टाकली तसं टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही। तर हाताने चांगल्या प्रकारे मऊ असं मॅश करून घ्यायचं आहे। बघू शकता रवा आपला चांगल्या प्रकारे मॅश करायचं आहे। तर या रव्याचे मी इथं 2 भाग केलेले आहेत, कारण आज आपण कलरफुल असे मोदक करणार आहोत। या ठिकाणी मी थोडासा कलर घेतला आहे, फ्रूट कलर, तो पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे। जे सारण आपण साईडला काढलेलं आहे वेगळं केले, तर एका सारणमध्ये हे फ्रूट कलर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही कलरचा वापर करू शकता। तर कलर मिक्स करून झालेला आहे। तर आपलं जे दुसरं सारण आहे ते पण घेऊया, दोन्ही साईडला ठेवायचं आहे। तर या ठिकाणी मी तर 2 चमचे वाळल्या खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे, 2 चमचे गुळाची पावडर आणि थोडेसे म्हणजे 2 चमचे टूटी फ्रूटी घेतलेला आहे। तर यामध्ये अजून थोडं नारळाचं खीस टाकते, म्हणजे 2 चमचे नारळाचं खीस आहे। यामध्येच 2 चमचे अजून थोडंसं गुळाची पावडर टाकूया, म्हणजे गुळ खिसून घेतलेला आहे। हे सर्व मिक्स करूया। तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता। त्याच्यानंतर अगदी थोडंसं तूप टाकते, म्हणजे जवळपास अर्धा चमचा तरी तूप आहे। तूप टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं सर्व सारण एकत्रित करायचं आहे। या ठिकाणी माझ्याकडे मोदकचं मोल्ड आहे, त्याला तूप लावून घेत आहे। बघू शकता व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मोल्डला चिटकणार नाही आहे। सर्वात आधी आपलं जे व्हाईटवालं रव्याचं सारण करून घेतलं आहे ते टाकायचं आहे। या ठिकाणी आपल्याला कलरवाला आणि व्हाईटवाला दोन्ही सारण जे आहे ते सेम प्रमाणात घ्यायचं आहे। तर बघू शकता व्हाईटवालं सारण आपण अशा प्रकारे भरून घेतलं आहे, आतपर्यंत टोकापर्यंत जाईल अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपलं जे सारण आहे ते टाकायचं आहे। तर मी साधारणतः 1 चमचाभर तरी हे सारण घेतलेलं आहे। त्याच्यानंतर व्यवस्थित असं मध्यभागी आपण हे सारण टाकूया। त्याच्यानंतर आपलं जे कलरवालं सारण आहे रव्याचं ते टाकूया आणि थोडंसं वरून प्रेस करून घ्यायचं आहे। तर परफेक्ट असं आपले मोदकचं सारण भरलं गेलेलं आहे। तर एक ह्यामधला काढून दाखवते तुम्हाला। तर बघू शकता कशा प्रकारे, तर अगदी परफेक्ट असा आपला हा मोदक तयार झालेला आहे। बघू शकता
तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूट्सचा वापर करा आतमध्ये, किंवा सारण काहीही भरू शकता अशा प्रकारे, किंवा कलरचाही वापर करू शकता. अगदी इझिली असे आपले मोदक तयार झालेले आहेत. तर डेकोरेटसाठी मी इथं पिस्त्याचा वापर करते. अशा प्रकारे पिस्ता लावून घेऊया. तर सेम याच प्रकारे मी इथं सर्व मोदक तयार करून घेणार आहे. तर अगदी झटपट असे आपले मोदक तयार आहेत. गणपती बाप्पा स्पेशल असे रवा नारळ मोदक तयार आहेत. एक तुम्हाला यामधला काढू, तर एक यामधला कट करून दाखवते. तर अगदी झटपट होणारे इन्स्टंट असे मोदक आहेत. बघू शकता आतमध्ये कशा प्रकारे सारण भरलं गेलेलं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.